आणि यानंतर बुलेटिनमध्ये महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा। अजित पवार आजपासून पुन्हा कामाला सुरुवात करणार। मंत्रालयात अजित पवारांच्या 2 बैठका। 2 दिवसांपासून घशाला त्रास होत असल्यामुळे अजित पवारांनी विश्रांती घेतली होती। उपमुख्यमंत्री अजित पवार आज मराठा समाजासंदर्भातल्या योजनांचा आढावा घेणार। सारथी आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या योजनांचा अजित पवार आढावा घेणार। उद्धवराज भेटीनंतर आज मनसेची शिवतीर्थावर बैठक। राज ठाकरेंकडून आज मनसे नेत्यांच्या बैठकीचं आयोजन। आगामी पालिका निवडणुकांसाठी ठाकरे बंधूंची रणनीती ठरण्याची शक्यता। ठाकरेंच्या शिवसेनेच्या मुंबईतील आमदार खासदारांची उद्या 11 वाजता मातोश्रीवर बैठक। राज ठाकरे उद्धव ठाकरे भेटीनंतर उद्या मातोश्रीवर बैठकीचं आयोजन। आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या वतीनं पक्षाची मुख्य कार्यकारी समिती जाहीर। पक्षाचे प्रमुख नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 21 नेत्यांचा समावेश। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या प्रदीर्घ भेटीनंतर नाशिकमध्ये दोन्ही पक्षाचा संयुक्त मोर्चा काढला जाणार। नाशिकमधील नागरी समस्यांना वाचा फोडण्यासाठी हजारोंच्या संख्येनं शिवसैनिक आणि मनसैनिक उपस्थित राहणार। ठाकरे बंधूंची युती झाल्यास महाविकास आघाडीबाबतही उद्धव ठाकरेंना निर्णय घ्यावा लागेल। स्थानिक पातळीवर चर्चा करून पुढची रणनीती ठरणार, तर हायकमांडशी चर्चेनंतर काँग्रेस राज ठाकरेंबाबतचा निर्णय घेणार। 2 ऑक्टोबरला छत्रपती शिवाजी पार्क मैदानावर दसरा मेळाव्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेला परवानगी। जानेवारी महिन्यातच ठाकरेंच्या शिवसेनेकडून दसरा मेळाव्याला शिवाजी पार्क मैदान मिळावं यासाठी अर्ज करण्यात आला होता। शिंदेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा आझाद मैदानात होणार। वरळी डोम आणि आझाद मैदानाची चाचपणी शिवसेनेकडून करण्यात आली होती। अखेर आझाद मैदानाची जागा निश्चित झाल्याची माहिती मिळते। संघाच्या 100 वर्षात मोहन भागवतांचा काळ सर्वात परिवर्तनकारी। पंतप्रधान मोदींकडून सरसंघचालक मोहन भागवतांचं कौतुक। मोहन भागवतांच्या 75 निमित्त मोदींनी विशेष लेख लिहिलाय। तुळजापुरातील वादग्रस्त डीवायएसपी निलेश देशमुख यांची मुदतवाढ रद्द करा। तुळजापूर ड्रग्ज प्रकरणी आणि बोगस मतदार नोंदणी प्रकरणात योग्य तपास न केल्याचा आरोप। खासदार ओमराजे निंबाळकर यांची मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी। मराठा आरक्षणाच्या जीआरला आव्हान देण्याचा ओबीसी संघटनांचा निर्धार। गेल्या वर्षीच्या याचिकेत सुधारणा करण्याची तयारी। सुधारित अर्ज करण्यासाठी शुक्रवारपर्यंत मुदत। सुधारित अर्जावर निर्णय घेऊन सोमवारी सुनावणी होणार। हैदराबाद गॅझेटियरच्या अंमलबजावणीला मान्यता देणाऱ्या राज्य सरकारच्या जीआरला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान। 2 जनहित याचिका न्यायालयात दाखल। अधिसूचना पूर्णपणे बेकायदेशीर असल्यानं ती रद्द करण्याची मागणी। मराठवाड्यातील मराठा समाजाच्या नागरिकांना हैदराबाद गॅझेटच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी प्रशासनाची लगबग। 17 सप्टेंबर म्हणजे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या दिवशीच दाखल्यांचं वाटप करण्याचं नियोजन। मराठा समाजाच्या आंदोलनानंतर आता ओबीसी समाजाचा देखील लवकरच मुंबईमध्ये महामोर्चा। दसऱ्यानंतर ओबीसी संघटनांकडून मुंबईत मोर्चाचं आयोजन। 8 किंवा 9 ऑक्टोबरला मुंबईत मोर्चा पार पडेल। बीडच्या गेवराई तालुक्यातील फुलसांगवी इथं लक्ष्मण हाकेंच्या महाएल्गार मेळाव्याच्या बॅनरला काळं फासलं। ओबीसीचा महाएल्गार चलो शिंगारवाडी फाटा या आशयाचे बॅनर या परिसरात लागले होते। बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात 2 आरोपींचा जामीन नाकारला। विशेष न्यायालयानं काल आरोपी प्रदीप ठोंबरे आणि सलमान मोहराचा जामीन अर्ज नाकारला। दोन्ही आरोपी सिद्दीकी हत्या प्रकरणात 2024 पासून तुरुंगात होते। रश्मी शुक्लांविरोधात नाना पटोलेंनी केलेला खटला रद्द। अहवालातील आरोप बदनामीकारक विधानं नाहीत। कोर्टाचं स्पष्टीकरण। मानहानीचा दावा रद्द करण्यासाठी शुक्लांचा कोर्टात अर्ज। मुंबईसह राज्यभरातूनही मान्सूनचा परतीचा प्रवास ऑक्टोबरच्या मध्यात सुरू होणार। दिवाळीपर्यंत देशासह राज्यात पावसाची शक्यता। सोलापूर शहरासह ग्रामीण भागात देखील मुसळधार पावसाची हजेरी। अक्कलकोटमधील अनेक गावांना रात्री पावसानं झोडपलं। सखल भागात पाणी साचलं। सोलापुरातल्या जुन्याविडी घरकुल परिसरात नागरिकांचं मोठं नुकसान। अनेकांच्या घरात पाणी शिरल्यानं जनजीवन विस्कळीत। महापालिका आयुक्तांनी नुकसानाची पाहणी केली। परभणीमध्ये अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाची हजेरी। अनेक दिवसाच्या उघडीपीनंतर पाऊस झाल्यानं पिकांनाही दिलासा। शहरासह जिल्ह्यातील विविध भागात पावसाला सुरुवात। नंदुरबारमध्ये आठवड्याभरात झालेल्या मुसळधार पावसानंतर अनेक लघु आणि मध्यम प्रकल्प ओव्हरफ्लो। सांडव्यावरून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग। धरण भरल्यानं रब्बीच्या क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता।
वाशिमच्या मानोरा तालुक्यातील सिंचन तलाव प्रकल्पाला भगदाड पडलंय. पाणीसाठा कमी होत असल्यानं शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ. अकोल्यातील बाळापूर तालुक्यातील लिंबी गावातील रस्त्याची दुरावस्था. विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांचा 6 किलोमीटर खराब रस्त्यावरून प्रवास. संबंधित विभागानं लक्ष देण्याची मागणी. चंद्रपूर शहरातील जटपुरा इथे गेट जीर्ण अवस्थेत असलेल्या 2 इमारतींची बाल्कनी कोसळली. बाल्कनीचा भाग इमारतीखाली दूध विक्री करणाऱ्या महिलेच्या अंगावर पडल्यानं महिला गंभीर जखमी. ठाण्यातील घोडबंदर मार्गावर गायमुख घाट परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी. गायमुख घाट इथून मीरा भाईंदरकडे जाणाऱ्या मार्गावर वाहनांच्या रांगा. नव्या आणि अत्याधुनिक सुविधांसह मुंबई हायकोर्टाला नवी इमारत मिळणार. मुंबईच्या वांद्रे परिसरातील 30 एकर जमिनीवर 3,750 कोटींचा निधी खर्च करून नवी इमारत उभारण्यात येणार. सरकारी बँकांचं महाविलीनीकरण होणार. जागतिक पातळीवर स्पर्धा करू शकतील अशा मोठ्या 3 ते 4 कर्जदाता बँका निर्माण करण्याचा भारत सरकारचा प्रयत्न. आरबीआयचा मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनसोबत करार. नवीन ऑफिस कॉम्प्लेक्स बांधण्यासाठी करार झाल्याची माहिती. एकूण 3,472 कोटी रुपयांचा जमिनीचा करार. म्हाडा घरांच्या सोडतीमध्ये ओबीसींना आरक्षण द्या. राष्ट्रीय ओबीसी महासंघाची मागणी. तर यावर राज्य सरकारलाच निर्णय घेण्याचे अधिकार. म्हाडाचं स्पष्टीकरण. मुंबईतील वरळी नाका ते कफ परेड मार्गावर लवकरच मेट्रो सेवा. CMRS पथकाला तपासणीसाठी आमंत्रण. मेट्रो 3चा संपूर्ण मार्ग लवकरच प्रवासी सेवेत येणार. बीडमध्ये 3 वर्षांच्या चिमुकलीचा गळफास दिलेल्या अवस्थेत मृतदेह. 2 दिवसांपूर्वी याच मुलीच्या वडिलांचाही गळफास दिलेला मृतदेह आढळला. जयराम बोराडे यांच्या मृत्यूनंतर 3 दिवसात मुलीचाही धक्कादायक मृतदेह. बोराडेंसह त्यांची 3 वर्षांची मुलगीही बेपत्ता होती. मध्य रेल्वेची 8 महिन्यात 17 लाख फुकट्या प्रवाशांवर कारवाई. फुकट्या प्रवाशांकडून 100 कोटी 50 लाख रुपयांचा दंड वसूल. आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थिनींना घरकाम करण्यास सक्ती. अधीक्षिकेवर निलंबनाची कारवाई. नागपूरच्या सावनेर तालुक्यातील सावळी येथील विद्याभारती आदिवासी आश्रमशाळेतली घटना. भर रस्त्यात व्यापाऱ्यावर गोळ्या झाडून 50 लाखांची रक्कम लंपास. नागपूरच्या कडबी परिसरात व्यापाऱ्यावर 3 गोळ्या झाडल्या. लंपास केलेली रक्कम हवालाची असल्याचा पोलिसांना संशय. व्यापारी राजू दीपानी हे गोळीबारात गंभीर जखमी. कोल्हापूरच्या राधानगरी तालुक्यात ऑनलाईन रमीमध्ये पैशाची उधळण. कर्जबाजारी झाल्यानं दोघा मित्रांचा चोरीचा कट. प्रतिकार करणाऱ्या वृद्ध महिलेची दोघांकडून हत्या. या प्रकरणी दोघांना अटक. संभाजीनगरमध्ये मुलींची छेड काढून व्हिडिओ बनवणं महागात पडलं. व्हिडिओ बनवून इन्स्टाग्रामवर टाकल्याप्रकरणी अटक. छत्रपती संभाजीनगरच्या छावणीत दामिनी पथकांकडून सुमोटो गुन्हा दाखल. घरगुती वादातून सासरच्यांकडून जावयाची निर्घृण हत्या. अकोल्याच्या पातूरमधील अंबाशी गावातील घटना. काठ्यात चाकू आणि कुऱ्हाडीचे वार करून जावयाची हत्या केली. या प्रकरणी 3घांना अटक. बुलढाण्याच्या चिखली शहरात रक्तदान शिबिरावरून 2 गटात वाद. पोलिसांनी हस्तक्षेप करत वादावर नियंत्रण मिळवलं. ईद ए मिलादच्या दिवशी शहरांमध्ये विविध ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं. मलाड पश्चिम परिसरात झालेल्या भांडणात एका 34 वर्षीय तरुणाचा मृत्यू. या प्रकरणी मलाड पोलीस ठाण्यात मारहाण करणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. गडचिरोलीच्या चुरचुरा बिटातील जंगलामध्ये रानटी हत्तीच्या हल्ल्यात गुराख्याचा मृत्यू. गुरं चारण्यासाठी जंगलात गेलं असता रानटी हत्तीनं पायानं तुडवलं. आतापर्यंत रानटी हत्तीच्या हल्ल्यामध्ये 11 जणांचा बळी. मध्यधुंद अवस्थेत टाटा टेम्पो चालकाची दुचाकीला धडक. या अपघातामध्ये बुलेटसह एकूण 4 दुचाकींचं मोठं नुकसान. चालकासह मालकावरही सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. मुंबईमध्ये पुन्हा बॉम्बस्फोटाची धमकी. हेल्पलाईन 112 वर अज्ञाताचा कॉल. मुंबईच्या समुद्रात बॉम्बस्फोट होणार असल्याची धमकी दिली. धमकी येताच मुंबई पोलीस सतर्क. जागतिक अस्थिरतेमुळे सोनं आणि चांदीच्या मागणीत मोठी वाढ. गेल्या 1 वर्षात सोन्याच्या किमतीत तब्बल 44%, तर चांदीच्या किमतीत 45% वाढ. सोन्याच्या तुलनेत चांदीच्या किमतीत अधिक वाढ. रायगडच्या मांडवा ते गेटवे फेरीबोट सेवा लांबणीवर. खराब हवामानामुळे फेरीबोट सेवा लांबणीवर. प्रवाशांसहित स्थानिक नागरिकांचीही कसरत. 11वी प्रवेशासाठी 13 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ. 11वी प्रवेशाची विशेष अंतिम फेरी आजपासून. 13 सप्टेंबरपर्यंत विद्यार्थ्यांनी नोंदणी करणं अपेक्षित. अकोल्यातील शिवापूर शेतशिवारात 10 फूट लांब महाकाय अजगर आढळलं. शेतकरी आणि नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. ज्येष्ठ सर्पमित्रानं घटनास्थळ गाठत अत्यंत शिताफीनं या अजगराला पकडलंय.
साताऱ्यातील वाळसी कॉलेज परिसरात हुल्लडबाजी, युवकांकडून हातात साप घेऊन दुचाकीवरून ट्रिपल सीट फिरतानाचा व्हिडिओ व्हायरल. मालवणमधील चिवला समुद्रात भरतीच्या पाण्यात होडी तुटून 2 भाग जाळी वाहून गेली. यामुळे रामचंद्र मणसेकर रापण संघाचं सुमारे 8 लाखांचं नुकसान. मालवणमधील राजकोट किल्ला अखेर पर्यटकांसाठी खुला. शिवरायांच्या पुतळ्याच्या चबुतऱ्याच्या सभोवतालच्या पदपथाच्या दुरुस्तीसाठी किल्ला 2 महिने बंद होता. महाबळेश्वरमध्ये पर्यटक गुलाबी थंडीचा आनंद घेत आहेत. संपूर्ण परिसरात धुक्याची चादर पसरली आहे. या निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेण्यासाठी महाबळेश्वरमध्ये पर्यटकांची लगबग. ठाण्यातील कोपरी परिसरातील विकास कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या मीटर बॉक्समध्ये पहाटे आग लागली. एकूण 29 मीटरचं नुकसान. कोल्हापूरच्या कळंबा गॅस स्फोटाचा 3रा बळी. आई आणि आजोबा पाठोपाठ जखमी, चिमुकल्याचाही मृत्यू. गॅस पाईपलाईन जोडणाऱ्या ठेकेदार आणि अभियंत्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल. लॉरेन्स बिश्नोईसाठी काम करणाऱ्या हॅरी बॉक्सरची गुंडगिरी उघडकीस. राजस्थानमधील बिकानेर येथे काँग्रेस नेते सुखदेव चायल यांच्या घराबाहेर हॅरी बॉक्सरच्या गुंडांनी गोळीबार केला. आध्यात्मिक दौऱ्यावर असलेल्या 3 इटालियन नागरिकांचा नागपूर दौरा. संस्कृत, हिंदी आणि मराठी भाषेत स्तोत्र, मंत्र आणि भजन म्हणत भारतीय आध्यात्मिक संस्कृतीचा ते अभ्यास करतात. दिल्लीमध्ये आतापर्यंत 5 संशयित दहशतवाद्यांना अटक. आफताब आणि सुफियान यांना दिल्लीतून अटक. दानिशला झारखंडच्या रांचीमधून अटक. एका संशयिताला मध्य प्रदेश तर दुसरा हैदराबादमध्ये अटक. दिल्ली पोलीस पत्रकार परिषद घेऊन याची माहिती देतील. अमेरिकेचे पुराणमतवादी कार्यकर्ते चार्ली किर्क यांची हत्या. शेकडो लोकांसमोर भाषण देताना गोळ्या घालून हत्या. चार्ली किर्क अवघ्या 31 वर्षांचे कार्यकर्ते. किर्क यांची हत्या कुणी केली याचं गूढ अजूनही कायम आहे. हैदराबादच्या कोकटपल्ली इथे 50 वर्षीय महिलेची निर्घृण हत्या. घरात काम करणाऱ्या 2 बिहारी तरुणांवर संशय. हल्लेखोरांचा शोध सुरू. पोलिसांकडून घटनेची सीसीटीव्ही तपासणीही सुरू आहे. टीम इंडियाकडून युएईचा 9 विकेट्सचा धुव्वा. भारतीय संघाची आशिया चषकात दणक्यात सुरुवात. कुलदीप यादव, शिवम दुबेचा मारा प्रभावी. बातम्यांचा वेगवान आढावा आपण पूर्ण केलाय. बुलेटिनमध्ये यानंतर एक छोटासा ब्रेक घेऊया. पाहत